नमस्कार श्रोते हो. साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय मोहना कारखानीस यांची ही वाट दूर जाते ही कादंबरी. आणि आज ह्या कादंबरीचा शेवटचा अर्थात भाग 24वा. 2023 वैनतेय आनंदनगर. सकाळच्या कोवळ्या उन्हात मुंबईपासून थोड्या अंतरावर बांधलेला वैनतेय बंगला अतिशय सुंदर टुमदार दिसत होता. आजूबाजूला फुललेली फुलबाग, वरती बांधलेली लांब रुंद गच्ची बंगल्याला खास शोभून दिसत होती. बंगल्याच्या भिंती मंद जांभळ्या रंगाच्या होत्या, तर गच्ची समोरच्या खोल्यांवर लाल कौलं सजलेली होती. बंगल्यातली प्रत्येक खोली उत्साहानं आनंदानं न्हावून निघाली होती. गुलाबी लाल पिवळ्या रंगाच्या गुलाबांच्या फुलांनी बंगल्याची दारं खिडक्या सजवली होती. लाल मातीच्या अंगणात लाल रंगाचा आणि चंदेरी किनार आणि बुट्टे असलेला शालू नेसलेली आदिती रांगोळी काढण्यात दंग होती. एरवी कुर्ता जीन्समध्ये असणारी आदिती आजच्या विशेष प्रसंगासाठी साडी नेसली होती. त्यामुळे तिच्या हालचालींवर थोडी मर्यादा येत होती, पण तरीही ती खुश होती. आज अशा अनेक गोष्टी ती नेहमीपेक्षा वेगळ्या करत होती. एका वेगळ्याच मनस्थितीत ती वावरत होती. तिचे कुरळे केस आता गुडघ्याला स्पर्श करत होते. काम करायला सोपं जावं म्हणून एरवी मोकळे सोडत असलेल्या केसांची वेणी गुंडाळून तिने आंबाड्यासारखी बांधली होती. मधूनच 2-3 चुकार चंदेरी केस डोकावत होते. बराच वेळ रांगोळी काढायला वाकल्यामुळे चेहरा लाल झाला होता. केसांच्या 2-3 बटा सहजच कपाळावर घसरल्या होत्या. त्या तिच्या गोलसर लाल चेहऱ्याला खुलून दिसत होत्या. तिचं मूळचं उंच कपाळ, सरळ नाक तिच्या बुद्धिमान चेहऱ्याला शोभा देत होतं. आज ती विशेष आनंदात होती. चेहऱ्यावर आनंद पसरल्यामुळे ती अधिकच सुंदर दिसत होती. तिच्या आनंदाचं कारणही विशेष होतं. तिची लाडकी रती आज अमेरिकेहून उच्च शिक्षण संपवून भारतात येणार होती. आदिती समवेत आई, बाबा, आजी आणि विनयच्या मम्मी या सगळ्यांचा उत्साह फसफसून वाहत होता. पण आदितीच्या उरात जे काही होतं ते या सगळ्यांपेक्षा वेगळं होतं. ती रतीची आई होती. 20 वर्षांपूर्वी अचानक आदितीच्या आयुष्यात येऊन रतीने तिला आई बनवलेलं होतं. रतीला कुशीत घेतल्यावर मुलगी आणि आई हे नातं तिला उमजलं होतं. तिच्या डोळ्यांसमोर लहानगी रती उभी राहिली. जणू मधली सगळी वर्ष पुसली गेली. विनय अहो, किती लहान आहे ती. तिला सांभाळायला कसं जमणार. माझी फॉरेन ट्रिप 8 दिवसांवर आली आहे. घरी यायला रोज उशीर होतोय. तुम्ही तुमच्या कामात व्यस्त, तर माझं काम हे असं. ती धास्तावून आणि रतीच्या काळजीनं म्हणाली होती. आदिती, ती लहान आहे म्हणूनच तिला आपली गरज आहे. आपण दोघं मिळून घेऊ तिची काळजी. तू जा खुशाल पॅरिसला. तुझी कॉन्फरन्स महत्त्वाची आहे. अशी संधी पुन्हा येणार नाही आणि यावेळी मी घेईन ना तिची काळजी. विनय तिचा हात हातात घेत म्हणाला. त्यावेळी तिला पहिल्यांदा कळलं, खरंच प्रेम आतून यायला लागतं. पुरुष स्त्री हा भेद फक्त समाज करतो. पुरुषाचंही प्रेम बाप झाल्यावर उचंबळून येतं. ते ओळखायला लागतं. पूर्वी कधी काळी सोयीनुसार केलेल्या आईच्या आणि बापाच्या प्रेमाच्या व्याख्या समाज कवटाळून बसतो. आपणही तेच करत होतो. खरं तर अशा चौकटीत हे प्रेम बसवताच येत नाही. लहानग्या रतीला मोठं करणं, तिला आईवडिलांचं प्रेम देणं दोघांची जबाबदारी आहे. एकट्या आईची नाही हे तिला कळत होतं. पण विनयलाही ते पटलं आणि त्यांनी ते करून दाखवलं, तेही स्वतःच्या करिअरला थोडं बाजूला ठेवून. आत्ता लक्षात येतंय त्यावेळी त्याला किती टेन्शन होतं. सगळ्या बाजूनं स्थिर होण्यासाठी त्याचा स्ट्रगल चालू होता, पण त्यांनी कधी ते जाणवू नाही दिलं. त्याचंही कधी कधी टेन्शन यायचं, अपराधी वाटायचं. कोणी काही बोललं नाही तरी आतून काहीतरी तुटायचं. घरातले लग्न कार्य, कोणाचे वाढदिवस, सण साजरे करायला दोघांनाही वेळ नसायचा. सुरुवातीला सगळ्यांचे रुसवे फुगवे काढायचा तिने प्रयत्न केला, पण तिलाही कळून चुकलं की तिच्यासाठी हे सगळं नाहीच आहे.
जेसिकाशी, तिच्या कामाशी तिची कमिटमेंट होती, एक प्रॉमिस होतं ते. त्याच्याशी एकनिष्ठ राहणं तिचं प्रथम कर्तव्य होतं. सरकत्या काळाबरोबर तिने रतीवर भरभरून प्रेमाचा वर्षाव केला होता. तिला वाढवताना तिच्याकडून काही कमी पडणार नाही याचा प्रयत्न तरी केला तिने, अगदी प्रामाणिकपणे केला. विनयच्या आणि तिच्या कामाच्या वेळा बघता खूप कठीण होतं ते. बाहेर कामाचं वाढतं प्रेशर, जेसिका ब्युटी प्रॉडक्ट्सच्या वाढत्या अपेक्षा, स्पर्धा आणि स्पर्धा. बाहेरच्या जगाला तिची आई होण्याची आणि न होण्याची पर्वाच नव्हती. कॉर्पोरेट जगात असो की समाजात, नातेवाईकात, प्रत्येक गोष्ट तिला झगडून मिळवावी लागली. पुरुषांच्या बरोबरीनं काम करताना कधी परदेशातले कॉल्स, मीटिंग संपून घरी यायला मध्यरात्र व्हायची. रती रडून वाट बघून झोपी जायची. तिच्या गालावरचे सुकलेले अश्रू पुसताना तिच्या डोळ्यांना धार लागायची. पण तेही दिवस गेले. रती समजूतदार झाली. कदाचित अंतरीची ममता न सांगता डोळ्यातनं तर कधी स्पर्शातनं तिला कळली असावी. लहान मुलं निष्पाप असतात म्हणूनच मनानं पवित्र असतात, शुद्ध असतात. आपल्या आईचे तगमग, अगतिकता, पुढं जाण्याचं स्वप्न आणि त्याचबरोबर तिच्यावर अमर्याद केलेलं प्रेम तिला समजलं आणि तेवढंच तिला हवं होतं. रांगोळीचे ठिपके काढताना आधी तिला तिच्या आयुष्यात जोडलेले ठिपके दिसायला लागले. अनेक ठिपक्या ठिपक्यांनी तिच्या आयुष्याची रांगोळी भरलेली होती. काही ठिपके नाजूक, आखीव रेखीव, तर काही ठिपके थोडेसे बेढब, अचानक हातातून रांगोळी निसटल्यासारखे. गेली 5-6 वर्ष तिच्या परदेशी झालेल्या फेऱ्या वाढल्या होत्या. प्रत्येक प्रवास तिला नवीन काहीतरी शिकवून गेला होता. तिच्या अनुभवांची रांगोळी जोडत गेला होता. परदेशात जेसिकाची उत्पादनं लोकप्रिय झाली होती. त्यामागे तिचे आणि तिच्या टीमचे कष्ट होते, मेहनत होती. अतिशय काटेकोरपणे केलेलं नियोजनही होतं. परदेशी बॉस ॲलन मार्करचं सहकार्य त्यामागे होतं. गेल्या काही वर्षात भारतातल्या उत्पादनांची वाढलेली लोकप्रियता, भारतीय लोकांचं परदेशातलं वाढतं स्थलांतर यामुळे एकूणच बाजारपेठेवर, लोकांच्या मानसिकतेवर मोठा परिणाम झाला होता. अदिती, तुला आपलं न्यूयॉर्क ऑफिस जॉईन करायला आवडेल का? ॲलननं तिला कित्येकदा विचारलं होतं. तिच्या व्यक्तिमत्वावर, तिच्या बुद्धिमत्तेवर, तिच्या काम करण्याच्या पद्धतीवर ॲलन बेहद्द खुश होता. ॲलन, धन्यवाद, पण भारतात माझं कुटुंब आहे आणि मला माझ्या देशातच राहायचं आहे. तरीही कामाची गरज असेल तेव्हा मी इकडे येईन. यावर ॲलन काही बोलला नव्हता. आदिती जे बोलते ते करणार याची त्याला खात्री होती. आदितीला माहिती होतं ॲलनला ते काय म्हणते हे पटत नसणार, त्याला ते कळणार सुद्धा नाही. आदिती, और कितनी देर रंगोली में मग्न रहेगी? अगर रती यायची वेळ होत आली आहे. चंदेरी रंगाचा लांब कुर्ता पहनलेला विनय आदितीला हाका मारत बाहेर आला आणि थपकून आदितीनं काढलेल्या रांगोळीला आणि वाकून रांगोळी रेखणाऱ्या आदितीला एकटक बघत राहिला. आदितीच्या कपाळावर आलेल्या बाटा हळूच बाजूला करायचा मोह त्याला झाला, पण प्रत्यक्षात मात्र त्याच्या स्वभावाप्रमाणे तो वा बहुत खूप एवढंच म्हणाला. सकाळपासून बंगल्यातल्या 3 मजल्यांवर चढ उतार केल्यामुळे त्याचा श्वास जलद होत होता. उभट तांबूस चेहरा उत्साहानं फुललेला होता. काळजी घेऊन राखलेलं, जिममध्ये व्यायाम केलेलं शरीर त्याच्या प्रौढ वयाचा आदर राखत होतं. दाढी, मिशा आणि केसात मधूनच अवतरलेला शुभ्रपणा अनुभव आणि संयम दर्शवत होता. डोळ्यांवरचा चष्मा आर्द्र नजरेला आणखीन लोभस बनवत होता. आदितीला बघताना 50शीतही आपलं शरीर सौष्ठव राखून असलेली आपली बायको सुंदर का तिने काढलेली रांगोळी? नक्की कोण जास्त सुंदर दिसतंय हा विचार त्याच्या मनात आला. त्याला निर्णय घेता येईना. इतक्या वर्षांच्या सहजीवनात असे गोड निर्णय घेताना त्याला नेहमीच कठीण जात असे. विनय, कसला विचार करताय तुम्ही? आधी आंघोळ करून घ्या बरं. सचिन आणि मधुरा रतीला विमानतळावरून घेऊन येतील इतक्यात. विनीत कुठे आहे? ती पदर झटकत उभी राहत म्हणाली. तिची रांगोळी काढून झाली होती. भरलेले रंग उठून दिसत होते. उठताना तिच्या गुडघ्यात किंचित कळ आली. कितीही फिटनेस राखला तरी तब्येतीच्या कुरबुरी तिच्या लक्षात यायला लागल्या होत्या.
आदितीला पाहता पाहता एका क्षणात गेल्या अनेक वर्षातला त्यांचा जीवनपट विनयच्या डोळ्यांसमोर झरझर उभा राहिला. जेसिका ब्युटी प्रॉडक्ट्स या नावारूपाला येत चाललेल्या कंपनीतली झालेली दोघांची भेट त्यांची स्वप्नसारखी, पण वाट वेगळी. एक प्रकारे झपाटलेपणाचा काळ होता तो. एकच लक्ष गाठताना दोघांची वाट कधी एक व्हायला लागली कळलंच नाही. पण तो अरोरा आणि ती गुप्ते, तो तिचा बॉस, ती त्याची सहकारी. वयातलं अंतर, ती अननुभवी पण महत्त्वाकांक्षी, मुक्त, आकाशात भरारी घेणाऱ्या पक्ष्यासारखी. तर तो अनुभवी, निर्भय, स्थिर. आपलं लक्ष गाठायला जमिनीवर घट्ट पाय रोवून दृष्टीसमोर क्षितिजावर रोखलेला. दोघांची व्यक्तिमत्व किती भिन्न, पण लग्न करताना यातलं काहीच मध्ये आलं नाही. त्यावेळी फक्त एकमेकांच्या जवळिकीची, सहवासाची ओढ लागली होती. प्रत्येक काम करताना एकमेकांचा सल्ला घ्यायची सवय झाली होती. कधी पटायचं, कधी पटवून द्यावं लागायचं. कडाक्याचे वाद व्हायचे. कधी कामाच्या बाबतीत निर्णय घेताना टफ व्हायला लागायचं. पण एकमेकांची ओढ मात्र कायम होती. ती ओढ, ते प्रेम यांनी बाकी सगळं विसरायला लावलं. कदाचित लग्नगाठी यावरूनच बांधून येतात. विनय, मी काय म्हणतीये, प्लीज टेक शॉवर, रती येईल इतक्यात. आदितीच्या आवाजानं पुन्हा एकदा विनय भानावर आला. गेल्या 20 वर्षात आदिती अनऑफिशियली त्याची बॉस कशी झाली. तो हसला. आज काय होतंय काय, सगळ्या जुन्या आठवणी घेराव घालतायत. शॉवरच्या उबदार धारा अंगावर घेताना त्याच्यासमोर 25वीतली तरुण आदिती उभी राहिली. सुरुवातीला अवघडलेली, दबलेली. नवीन बॉस कसा असेल याचं विचित्र दडपण तिच्या चेहऱ्यावर त्यावेळी स्पष्ट वाचता येत होतं. ते वाचायला त्याला आवडत होतं. हळूहळू तिचा वाढलेला आत्मविश्वास, प्रामाणिकपणा, मेहनती स्वभाव त्याला आवडत गेला. या मुखवट्यांच्या जगात सरळ स्वभावाची पण डॅशिंग आणि स्मार्ट असलेली आदिती त्याला केवळ एक सहकारीपेक्षाही जास्त आवडायला लागली होती. हे कळत होतं आणि नव्हतंही. तिचं सगळ्यांची मोकळं वागणं, पण आत्मसन्मान जपण्याची धडपड बघून त्याला तिच्याविषयी आदर वाटत गेला. तिच्यात सुप्त अधिकार गाजवायची ताकद होती. अधिकार मागून मिळत नाही, तर तो आपोआप मिळवायला लागतो. जेसिका ब्युटीसारख्या कंपनीला आदिती खाणीतल्या हिऱ्यासारखी गवसली होती. या हिऱ्याला थोडे पैलू पाडायला पाहिजे होते असं तिला बघता क्षणी वाटलं होतं. कधीकधी तिच्याबद्दल असूया, ईर्ष्या वाटत होती. कदाचित हिला अनुभव आणि संधी मिळाली की ही आपल्या पुढे जाईल. एका मुलीचे निर्णय ऐकायला लागतील या विचारानं आपण थरथरलो, पण ही असुरक्षितता काही काळच राहिली. हळूहळू तिच्यासाठी काहीतरी करावं, तिला पुढे जायला मदत करावी असं कधी वाटायला लागलं कळलं नाही. हेच प्रेम असावं का? बॉम्बस्फोटात तिच्या सुरक्षिततेची जबाबदारी निभावताना तिचं आपल्या घरात येणं किती सुखावून गेलं होतं. मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेली आदिती मम्मीचा योग्य आदर ठेवू शकेल याची खात्री पटत होती. तिला पैशाची, कीर्तीची हाव नव्हती. नरिमन पॉईंटच्या भव्य घरात आल्यावर दिसणारी लोकांची, विशेषतः तरुण मैत्रिणींची, सहकाऱ्यांची प्रतिक्रिया बघून त्यांच्यापेक्षा आदिती किती वेगळी होती हे लक्षात यायला वेळ लागला नव्हता. सोशल स्टेटस, पैसे, बँक बॅलन्स याच गोष्टीला जास्त महत्त्व देणाऱ्या नाचऱ्या, चंचल मुली या अगोदर भेटल्या होत्या. त्यांना पाहून नकळत त्याचा लग्न करण्याचा विचार मागे पडत चालला होता. कामाची कळकळ समजून घेणारी, वेळ पडल्यास कामात मदत करणारी मैत्रीण आधी भेटलीच नव्हती. आदितीचा संयमी, विचारी स्वभाव आपल्याला आवडत होता आणि तिचं सौंदर्य भुरळ पाडत होतं. पण कंपनीत एकाच ठिकाणी काम करत असताना अशा फिलिंग्स येणं बरोबर नव्हतं. काम करताना फक्त व्यावसायिक दृष्टिकोन असणं महत्त्वाचं. इथे भावनांना महत्त्व देणं किती योग्य यावर मन साशंक होतं. वरिष्ठ आणि सहकारी असल्याची भावना मनात होतीच, पण त्याहीपेक्षा वेगळं काही मनात आलं आणि आपल्या कामाशी, कंपनीशी प्रतारणा केल्याची टोचणी लागायला लागली. दुसरीकडे आदितीच्या मनात काय चाललं याचा अंदाज येत नव्हता. ते काम खरंच कठीण वाटलं. कितीतरी वेळा भावनांना आवरलं होतं. आदितीने काही आक्षेप घेतला तर त्याचवेळी कंपनीत बदलाचे वारे व्हायला लागले होते. वरून येणारे अधिकारी स्वतःची माणसं घेऊन येत होते.
योग्यता नसलेल्या माणसांची हाजी करणं कठीण जात होतं. त्यातून जेसिका मॅडमचे हेतू बरोबर दिसत नव्हते. ही बाई पॉवर आणि पोझिशनचा फायदा उठवत होती. मनावर प्रचंड ताण आला होता. कंपनीसाठी जीव तोडून काम केलं, पण बदल्यात काय मिळालं? पण हार मानायची नाही हे पक्क ठरलं होतं. या बदलात स्वतःला टिकवून ठेवायला हवं होतं. त्याचवेळी मन आदितीकडे ओढ घेत होतं. मम्मीनं आपली घालमेल बरोबर ओळखली. विनय बेटा, मला कळतं आहे तुझं दिल आदितीवर आलं आहे. आदिती सगळीकडे तुला ती दिसती आहे. लेकिन एक बात सुन, आदिती तुझी सहकारी आहे. मला कबूल आहे ती हुशार आहे, तुला तिच्याबरोबर काम करायला आवडतं. पण ऑफिस आणि घर यात फरक आहे ना बेटा. आज ती तुझं ऐकते कारण तू तिचा बॉस आहेस. उद्या ती तुझी बीबी झाल्यावर तुझं ऐकलं नाही, तीच तुझी बॉस झाली तर चालेल तुला? तिच्या हाताखाली काम करायला आवडेल तुला? त्यावेळी आपण चमकून मम्मीकडे बघितलं आणि म्हणालो, मम्मी तू आदितीला ओळखलंच नाहीस ग. आदितीलाच काय, आपने हमें भी पहचाना नहीं. मम्मी तुझाच बेटा आहे मी. औरतला रिस्पेक्ट द्यायला तूच मला शिकवलं. और सच कहूं, मैं यहाँ औरत मर्द ये फरक मानता ही नहीं. उद्या आमच्यात काही झगडे झाले तर त्यासाठी मला किंवा तिला बॉस व्हायची गरज नाही. ते कधीही होतील, पण मला खात्री आहे आमच्या टोकाला जाणारी भांडणं कधीही होणार नाहीत. मम्मी हे सगळं ना रिकाम्या शैतानच्या दिमागमध्ये असतं. अपने बेटे पे विश्वास कर, वो शैतान नहीं है. त्यांनी झुकून तिच्या खांद्यावर डोकं टेकत म्हटलं होतं. मनातले संघर्ष, शंका सगळं पुसून आदितीला सरळ लग्नाचं विचारलं. आगे जो होगा देखा जाएगा. त्यावर मन शांत झालं. आता यापुढे जे काही होईल त्याला बेडरपणे सामोरं जायचं. नोकरीचा राजीनामा दिला. इतक्या वर्षांची मेहनत, जेसिकातला तजुर्बा सोडून जाताना त्रास तर झालाच, पण दुसरे मार्ग शोधायची तयारी केलेली होती. आयुष्य म्हणजे चॅलेंज. इंडस्ट्रीत ओळखी होत्या, स्वतःचं काही उभं राहायचं होतं. आदितीचा हात हातात घेऊन तिच्याबरोबर चालताना आपला निर्णय किती रास्त होता याची खुशी मिळत गेली. खास खळग्यात खड्ड्यात पडताना आदिती खंबीरपणे हात द्यायला पुढे आली. खरंच मी लकी. आदितीची साथ मिळाली मला. विनयला पुन्हा एकदा धन्य वाटलं. त्याने अंग पुसून कोरडं केलं आणि कपडे घालताना अभिमानानं खिडकीच्या बाहेर पाहिलं. आज त्यांच्या स्वप्नातले रंग भरताना वैनतेय उभा राहिला होता. गजबजलेल्या मुंबई शहरापासून थोडं दूर एका शांत अशा ठिकाणी. इतक्या वर्षात मुंबई बदलली होती. मुंबईकरांची सुखाची व्याख्या बदलली होती. धावणं हा मुंबईचा स्थायी भाव बनला. शोर, गडबड, आवाज, त्या गजबजाटापासून दूर शांतीचा शोध चालू केला. आता मनाला शांती देण्यासाठी लोकांना मदत करायची. मुंबईबाहेर मोठी जमीन विकत घेतली, त्यावर बंगला बांधला. आता लोकांसाठी, गरजूंसाठी वास्तू बांधायची. दोघांच्या मेहनतीचं, कष्टाचं आता चीज होत होतं. कधी मला गरज लागली तर तुम्ही पण तेवढ्याच तत्परतेनं मला मदत कराल ना? आदितीने एवढाच प्रश्न विचारला होता. मग मी असं जगावेगळं काय करतोय? दिल्लीहून आदितीकडे परत येण्याचा निर्णयसुद्धा योग्यच होता असं त्याला वाटलं. नेहमी बायकोनं नवऱ्याचं अनुकरण का करावं? त्यांनी वाट बदलली, आदितीला गुरु मानलं. आदितीच्या सहवासात त्याचं काम एका वेगळ्या जोमानं, उत्साहानं, खात्रीनं पूर्ण होत होतं. यश असो किंवा अपयश, एकमेकांची साथ सोडायची नव्हती. सहजीवनाची गोडी चाखत असताना अचानक आली ती रतीची चिमुकली जबाबदारी. तिला वाढवताना जागृत झालेलं पितृत्व आणि आपलं पितृत्व बहरताना झालेला विनीतचा जन्म. आदिती किती बदलली. मातृत्वाच्या त्या अनोख्या रूपातही ती किती बेमालूमपणे मिसळून गेली. अरे बेटा, रती कब आएगी? झोपाळ्यावर बसलेल्या मम्मीचा खणखणीत आवाज कानावर आला. हल्ली बऱ्याचदा त्यांचा मुक्काम अंगणातल्या झोपाळ्यावर असे. मम्मी, सगळी तयारी झाली आहे. आपली रती अमेरिकेहून मुंबई विमानतळावर सुखरूप पोचली आहे. सचिन आणि मधुरा तिला रिसीव्ह करून आपल्याकडे यायला निघालेत. विनयनं ताजी बातमी दिल्यासारखी बातमी दिली. अलीकडे मम्मी बऱ्याच थकल्या होत्या. त्यांना आता गावची कामं झेपत नव्हती.
विनय दिल्ली सोडून मुंबईला राहायला येऊन 5 वर्ष झाली होती. त्यानंतर मम्मीनी सुद्धा त्या दोघांबरोबर येऊन राहायचा निर्णय घेतला, कारण आदितीला खूपदा भारताबाहेर प्रवास करावा लागत होता. वैनतेय मुंबईपासून थोड्या दूर एका शांत ठिकाणी आनंदनगर इथे त्यांच्या स्वागताला तयार झालेला होता. आदितीच्या थकलेल्या आईबाबांना आणि विनयची मम्मी या तिघांना विनय इकडेच राहायला घेऊन आला होता. मुलीकडे कसं जायचं या विचारांना तिलांजली देत आई बाबा त्याच्याबरोबर आले होते. आणि आज त्यांची लाडकी लेक रती अमेरिकेहून डॉक्टरेट होऊन परत येत होती. इथे कायमची तिच्या आईबाबाबरोबर राहिला. मुलगा विनीत हायस्कूलमध्ये शिकत होता. आज अत्यानंदानं आदितीला काही सुचत नव्हतं. हे करू का ते आधी करू का नंतर करू. जेसिका ब्युटी प्रॉडक्ट्समध्ये मॅनेजिंग डायरेक्टरच्या पदावर असलेली आदिती आता तिच्या कंपनीला जागतिक स्तरावर प्रसिद्धीला नेणारी भारतातल्या निवडक यशस्वी स्त्रियांपैकी एक प्रमुख स्त्री होती. अनेक पारितोषिकांनी तिला सन्मानित केलं गेलं होतं. पण या क्षणाला ती तिचं पद, अधिकार, कंपनी सगळं विसरली होती. ह्या क्षणाला ती फक्त एक आई होती. कामाच्या व्यापातून वेळ काढून कर्तव्यदक्ष आईची भूमिका कठोरपणे बजावत राहायला आदितीने जराही कसूर केलेली नव्हती. आज तिने स्वतःच्या हातानं रती आणि विनीतच्या आवडीचा सगळा स्वयंपाक बनवला होता. विनीतच्या सगळ्या आवडीनिवडी विनयसारख्या होत्या आणि रतीच्या कोणासारख्या होत्या. आदितीला ते मात्र ठरवणं कठीण होतं. काही तिच्यासारख्या तर काही. आई, मी रती दिदीसाठी हे बघ ग्रीटिंग बनवलं आहे. विनीत आदितीजवळ येत म्हणाला. अरे सकाळपासनं तू आहेस कुठे? मी ग्रीटिंग बनवत होतो. हातातलं ग्रीटिंग नाचवत तो म्हणाला. दूध घेतलंस का? काही खाल्लंस का तू? हो आई, मी काय आता लहान नाही आहे. जवळजवळ तिच्याच एवढा उंच झालेला विनीत तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला. आदिती हसली. हा तिचाच लहानपणीचा डायलॉग. फक्त ते बोलणारी आणि ऐकणारी व्यक्ती आज बदलली होती. काळ कसा अगदी गोल जायंट व्हीलसारखा फिरत असतो नाही. रती दिदी आली. विनीत धावत ओरडत बाहेर गेला. बाहेर गेटमधनं कार आत शिरताना सगळ्यांना दिसली. गॅरेजमध्ये थांबलेल्या कारमधनं आधी सचिनची बायको मधुरा उतरली. तिच्या पाठोपाठ उंच तरतरीत सावळी रती उतरली. लॉंग स्लीवचा टी शर्ट आणि कॉटन सैल पॅन्टमध्ये ती आकर्षक दिसत होती. काळेभोर केस, त्याचा पोनीटेल आणि डोळ्याला सनग्लासेस. तिने डिकीतनं बॅग काढेपर्यंत सचिनही खाली उतरला. मामा, मी काढते माझी बॅग, तू दुसरी सुटकेस घेऊन ये प्लीज, ती तिच्या गोड आवाजात म्हणाली. तोपर्यंत विनीत धावत बाहेर आला. दीदी असं म्हणत त्याने रतीला मिठीच मारली. चल आज चल, आईने तुझ्यासाठी रांगोळी काढली आहे, मस्त मेनू केला आहे. आणि हो, अरे तिला आत घेऊन चला, सावकाश बोलू की सगळे. मम्मी झोपाळ्यावर बसल्या बसल्या म्हणाल्या. त्या दोघांना आत येताना बघताना आदितीचे डोळे पाणावले. उंच सडपातळ सावळी काया, मोठे काळेभोर डोळे, हसरा प्रसन्न चेहरा. तिच्या मोठ्या डोळ्यात भव्य स्वप्न स्वच्छ उतरलेलं दिसत होतं. ते मात्र अगदी तिने बघितलेल्या स्वप्नांशी मॅच होत होतं. रतीनं पटकन वाकून नमस्कार केला. अगं काय हे, माझ्याजवळ ये अशी बेबो, असं म्हणत तिने रतीला घट्ट मिठीत घेतलं. आदितीला आई असं म्हणत ती तिच्या कुशीत शिरली. चल आता फ्रेश होऊन ये, इतक्या तासांचा प्रवास, दमली असशील ना? दमतील माझे दुश्मन, मला आधी सगळ्यांना भेटू दे. आजी, आजोबा, मम्मी, आजी कसे आहेत सगळे? सगळ्यांना वाकून नमस्कार करत ती म्हणाली. आजी आजोबा म्हणजे आदितीचे आई बाबा आता थकले होते, पण रतीला भेटल्यावर जणू त्यांना संजीवनी मिळाली. बेटा, तुला पाहून आम्ही 10 वर्षांनी तरुण झालो बरं कसा झाला प्रवास? आम्हाला तुझ्या गमती जमती सांगशील ना? आदितीचे बाबा म्हणाले. हो, सगळं सांगीन आजोबा. आपली पणजी आजी कुठे आहे? तिची नजर पणजीला शोधत होती. अगं तुझी पणजी तिच्या खोलीत आहे, आपण तिला नंतर जाऊन भेटू. सगळ्यात आधी तुझं अभिनंदन बिटिया, तू उत्तम ग्रेडनं तुझं शिक्षण पूर्ण केलंस, त्याबद्दल तुला आमच्याकडून बक्षीस, असं म्हणत बाबा आजोबांनी एक छोटा बॉक्स तिच्या हातात दिला. अगं उघडून बघ. रतीनं उत्सुकतेनं तो बॉक्स उघडला. आतमध्ये गर्द जांभळ्या रंगाची एक सुरेख डायरी होती.
रतीचे डोळे विस्फारले. आदिती आणि विनय तिच्याकडे कौतुकानं बघत होते. बेटा रती, ही डायरीची कल्पना तुझ्या आजोबांची हो, पण तुझ्या आईच्या पसंतीनं आणली. आणि बरं का, त्या डायरीच्या प्रत्येक पानावर मी एक एक कविता लिहिली आहे. आदितीची आई म्हणाली. वंडरफुल सुधा आजी, तुम्ही ना सगळे ग्रेट आहात. आम्हाला आता कम्प्युटरवर सगळं काम करावं लागतं, पण हातात पेन घेऊन लिहायची मजा आऊर आहे. फॅन्टॅस्टिक. कळलं का विनीत? रती टाळी वाजवत म्हणाली. तिचं बोलणं ऐकताना आदितीला तिची डायरी लिहायची सवय आठवत राहिली. आज इतक्या वर्षांनंतरही कुणीतरी नाही, आपली पुढची पिढी पुन्हा डायरी लिहिणार. तिला मजा वाटली, आनंद वाटला. रती, तुला माहिती आहे का, मला शिकायची हौस होती ग, पण आमच्या वेळी आमच्या घरात वडिलांनी पुढे शिकायचं नाही असं सांगितलं आणि ते आम्ही ऐकलं. मला कविता करायला खूप आवडायचं ग, पण लग्न संसार यात पडले आणि सगळं विसरून गेले. सगळ्या आवडीनिवडींकडे पाठ फिरवली. आदितीच्या आईचा सल पुन्हा बाहेर पडला. ते जाऊ देत ना आता सुद्धा. रती, तू पुढं सांग बरं. आदितीचे बाबा आईला मुख्य विषयाकडे वळवत म्हणाले. अरे हो, विमानातनं गंमतच झाली बरं का. माझी एका काकांशी ओळख झाली, पण गप्पा मारता मारता गाडी घसरली माझ्या वयावर आणि तिथनं पुढे लग्नावर. आई, यांना माझ्या लग्नाची एवढी काळजी का? त्यांनी एकदाही माझ्या करिअरविषयी विचारलं नाही. मी त्यांना सांगितलं सरळ, मला खूप शिकायचं आहे, आयुष्यात खूप करण्यासारखं आहे, सध्या मी मजेत आहे, मला असंच राहू द्या मजेत. आणि आई, त्यांचा चेहरा इतका पडला ना, आय टेल यू. रतीला हसता हसता ठसका लागला. आदितीला आपली कार्बन कॉपी समोर उभी असल्यासारखा भास झाला. सर्वांनी एकमेकांकडे सहेतूक बघितलं. जुनी वाट नव्या वाटेला येऊन मिळत होती, आणखीन दूर दूर जाण्यासाठी. दुसऱ्या दिवशी सकाळी आदिती आणि विनयनं रती येण्याच्या खुशीत पूजा ठेवली होती. षोडशोपचारे पूजा झाली. सगळं काही मनासारखं आटोपल्यावर त्यांनी सर्वांना बाहेर लॉनवर जमायला सांगितलं होतं. बाहेर अंगणात लहानसा मंडप घातला होता. लॉनवर एक मोठं टेबल, खुर्ची आणि त्यासमोर सगळ्यांना बसायला खुर्च्या मांडल्या होत्या. मंडळी जमायला लागली होती. विनयच्या फर्ममधले काही सहकारी, त्याचे जवळचे मित्र आणि भाई गावाहून आले होते. आई, बाबा, मम्मी यांना सरलाबाईंनी खुर्चीवर आणून बसवलं. युसुफही आला होता. आज खास खीर बनवून सर्वांचं तोंड गोड करण्याची आणि रात्रीच्या जेवणाची जबाबदारी त्यांनी आवडीने स्वीकारली होती. सुलभा आणि प्रेरणाला आमंत्रण होतं. सुलभा आणि तिच्या 3 मुली स्वतंत्र होत्या, मजेत होत्या. त्यांनी आता बंगलोरला घर घेतलं होतं. सुलभानं घटस्फोट घेतला होता. प्रेरणा आणि तिचा नवरा आनंदात खुशीत संसार करत होते. दोघं संध्याकाळी येणार होते. मनीष दळवी त्याच्या मुलाला अनयला घेऊन आला होता. अनयची आणि रतीची एकाच युनिव्हर्सिटीत अमेरिकेत भेट झाली होती, पण त्यावेळी त्यांना आपले आईबाबा एकमेकांना ओळखतात हे माहीतही नव्हतं. नंतर केव्हा तरी ते कळलं आणि त्यामागचं कारण समजलं, तेव्हा दोघांना आश्चर्य वाटलं. मनीषनं आदितीची वाट बघून लग्न केलं हे आदितीने विचारलं नव्हतं आणि ते ती त्याला विचारणारही नव्हती. इतक्या वर्षांनी मनीषला पाहून तिला आनंद झाला होता. मागच्या वाटेवर जे काही घडलं ते ती आता सोडून बरंच पुढे आली होती. अर्ध्या तासात सगळी मंडळी खुर्च्यांवर विसावली. दुपारच्या जेवणाची आणि सगळ्यांना भेटल्यानंतरची तृप्ती प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होती. रतीनं आज भारतीय पद्धतीचा घागरा चोळी घातला होता. हसत खिदळत सगळ्यांच्या गाराड्यात ती एन्जॉय करत होती. थोड्याच वेळात आदिती आणि विनय मंडपात आले. दोघांना बघून लक्ष्मीनारायणाचा जोडा शोभतो असं आजी म्हणजे रतीची पणजी म्हणाली. आदितीनं माईक हातात घेताच वातावरण उत्साहित झाले. मंडळी, पोटभर जेवण झालं हो असं म्हणत सगळे हसले. कालच परदेशातून आलेल्या रतीचं आपल्या वैनतेयमध्ये स्वागत आहे. वेलकम बॅक, शुभ दुपार. रतीनंही हसत हसत सगळ्यांना शुभ दुपार म्हटलं. आज आपल्या आयुष्यातला महत्त्वाचा दिवस आहे. याचं कारण आपली रती आज परदेशात राहून उच्च शिक्षण संपवून आली एवढंच नसून ती तिचे या मातीत रुजलेले संस्कार, मूल्य न विसरता त्यावर परदेशातल्या चांगल्या विचारांचा वरख लावून त्याची जपणूक करण्यासाठी आपल्यात परत आली आहे हे आहे. आजही तिला तिच्या आईबाबांचा, लहान भावाचा, आजी आजोबांचा आणि पणजी आजीचा सहवास प्रिय वाटतो.
रती, आम्हाला तुझा अभिमान वाटतोय. तुला बघून काही वर्षांपूर्वी स्वप्नांना साकार करताना झटणारी तरुण आदिती आली माझ्या डोळ्यांसमोर. तिला सगळ्या अडचणींना दूर करत पुढं जायचं होतं. त्या काळात स्वतःच्या विचारांना मांडणारी, स्वप्नांना साकार करण्यासाठी प्राधान्य देणारी मुलगी समाजाला तितकीशी मान्य नव्हती. शिक्षण हे एक ठराविक चाकोरीबद्ध नोकरी मिळवण्याचं साधन म्हणून मानलं जायचं. शाळा, कॉलेज, नोकरी, लग्न, मुलं हे माझ्या काळातल्या सर्वसाधारण मुलींचं आयुष्य. आज काळ बदलला आहे, पण म्हणून आजच्या मुलींना पूर्ण विचार स्वातंत्र्य मिळालं आहे असं नाही म्हणता येणार. आज अडचणींनी रूप बदललं आहे. तंत्रज्ञानाबरोबर इतर प्रॉब्लेम्स फ्री आहेत. रती, तुला आणि तुझ्यासारख्या अनेक सख्यांना त्याची पर्वा न करता पुढं जायचं आहे. आज या आनंदाच्या क्षणी माझी प्रिय मैत्रीण अमला आणि तिचे पती अमर यांची खूप आठवण येते. बघ, आजही फोटोतून ते त्यांच्या बेबोकडे प्रेमानं बघतायत. हे बोलताना आदितीचे डोळे भरून आले. सगळ्यांचंच लक्ष आता बाजूला टेबलावर ठेवलेल्या अमला आणि अमरराव यांच्या फोटोकडे गेलं. रती, त्यांच्या फोटोला, तुझ्या जन्मदात्यांच्या फोटोला हा हार घाल, असं म्हणत विनयनं तिच्या हातात भला मोठा गुलाबांचा हार दिला. रतीने तो हार फोटोला घातला, त्यांना नमस्कार केला. मम्मी म्हणताना तिला हुंदका आला. सर्वांना माहिती होतं रती अमलाची अमानत होती. आदिती रतीची आई होऊन जवळजवळ 20 वर्ष झाली. अमलाच्या आठवणींनी आदितीने डोळे पुसले. त्यावेळी अमला भेटली होती ती नियतीनं बेबोची आणि आदितीची भेट घडवण्यासाठी. खूप वर्षांनी दुबईहून येते हे तिने स्वतः फोन करून आदितीला कळवलं होतं. आदितीला खूप आनंद झाला होता. इतक्या वर्षांनंतर आपली मैत्रीण भारतात परत येते, मुलीला आणि नवऱ्याला घेऊन. आदितीला भेटण्यासाठी आम्हाला प्रचंड उत्सुक होती, खुश होती. त्यामुळे ती त्या दोघींना भेटण्याची तारीख, वारसुद्धा ठरवली होती. पण त्यानंतर तो भयंकर अपघात झाला. अमला आणि तिचा नवरा कार ॲक्सिडेंटमध्ये जागच्या जागी ठार झाले आणि त्यांची लहान मुलगी बेबो म्हणजे रती मात्र चमत्कार झाल्यासारखी वाचली. आदितीला मैत्रिणीच्या मृत्यूनं भयंकर शॉक बसला. पण एवढ्या भीषण अपघातात छोट्या बाळाला काही झालं नाही, अगदी तिच्या केसाला सुद्धा धक्का लागला नाही. ही काहीतरी दैवी योजना असावी असं आदितीला वाटलं. त्या कठीण प्रसंगातही विनय तिच्या पाठीशी उभा राहिला. तिचं हळवं झालेलं तन मन त्यांनी त्याच्या कणखर बाहूत झेललं. विनय आणि आदितीने तेव्हाच त्या बाळाला दत्तक घ्यायचं ठरवलं. जणू रतीला त्यांच्याकडे सुपूर्द करण्यासाठी आम्हाला इतक्या दूरवर आली होती. देवानं आदितीला अशा तऱ्हेनं आई बनवण्याचा निश्चय केलेला होता. रतीनं आदितीचं मातृत्व जागवलं. ती तिची मुलगी नाही आहे हे ती विसरून गेली. विनयच्या मम्मीनी सुद्धा रतीला कधी परकं मानलंच नाही. आदितीच्या सुखात विनयने सुख मानलं आणि मुलांचं सुख ते मम्मींनी आपलं सुख मानलं. मतभेद झाले, पण कोणी एकानं माघार घेतली. कधीकधी निर्णायक क्षण आले, पण कोणीही अहंकाराचं भांडवल केलं नाही. आदितीला अनेकदा प्रश्न पडत गेला. इतका समजूतदारपणा आणि निस्वार्थी प्रेम करण्याची वृत्ती, समर्पणाची भावना जागताना ती पूर्णपणे विनयची होऊन गेली आणि विनीत आला त्या एकरूप झालेल्या रूपाची साक्ष घेऊन. पण मग तिनेही तीच वृत्ती अंगीकारली. पोटच्या पोरापेक्षा, विनीतपेक्षा काकणभर जास्तच प्रेम केलं तिने रतीवर. शिस्तही तेवढीच लावली तिला. नकळत तिला यशोदेची आठवण झाली. आपली कृष्णीसुद्धा आज गोकुळात परत आली आहे असं क्षणभर तिला वाटलं आणि चेहऱ्यावर समाधानाचं स्मित पसरलं. रतीचं संगोपन करत असताना विनीतनी त्या दोघांच्या संसारात कधी प्रवेश केला हे आदितीला कळलंच नव्हतं. त्याच्या जन्मानंतर आदितीला आयुष्याचा अर्थ अधिक लागत गेला. आजपर्यंत ती एका मुलीची आई होती, आता मुलाची सुद्धा आई झाली. मुलाला आणि मुलीला वाढवण्यात तसा काही फरक नाही केला तिने, पण 2 मुलांची सहनशीलता आणि संवेदनशीलता वेगळी होती. पण तिने कधी तुलना केली नाही. रती आणि विनीत या 2 हुशार समंजस मुलांचे आईबाबा म्हणवून घेण्यात विनयला आणि आदितीला अभिमानच वाटत होता. आदिती विचारात हरवलेली बघून, पण माझे खरी आईबाबा तुम्हीच आहात, रती दोघांच्या जवळ जात म्हणाली. त्यांनी मला जन्म दिला, पण देवाच्या मनात कदाचित तुम्हीच माझे आईबाबा व्हावेत असं असावं. माझी आई ग्रेट आहे.
एवढ्या मोठ्या जबाबदारीच्या पदावर काम करत असताना मैत्रिणीच्या अनाथ मुलीला आपलं म्हणणं नॉट इझी. पण आईने ती जबाबदारी स्वतःहून प्रेमानं खांद्यावर घेतली. बाबांनी तिला साथ दिली, तिच्या मताला रिस्पेक्ट दिला. आज तुम्ही दोघं नसतात तर मला माहीत नाही मी कुठे असते, माझं काय झालं असतं. बोलता बोलता रतीचे डोळे भरून आले. आदिती आणि विनयने उठून तिला जवळ घेतलं. मंडळी सुनो, अभी इस खुशी के पल में रोना धोना नहीं चाहिए. मुझे कुछ बात करनी है. माझं मराठी तुम्ही समजून घ्या. असं म्हणत विनयच्या मम्मीनं माईक मागवून घेतला. रती डोळे पुसून दादी काय म्हणतीये ते उत्सुकतेनं ऐकायला लागली. मम्मींनी हातात माईक घेण्यापूर्वी डोळ्यांवरचा चष्मा पुसला, साफ केला, स्नेहार्द्र नजरेनं सगळ्यांकडे बघितलं. मग नेहमीसारख्या शांत तरीही खणखणीत आवाजात त्या बोलायला लागल्या. बेटा रती, तू कधी अनाथ नव्हतीस आणि नाहीस. पुन्हा असं बोलू नकोस. आज आपके आने की इतनी खुशी है, क्या बताऊं मैं. गळा भरून आलाय, पण मी बोलणार आहे. तुझ्या आईला मी भेटले तो दिवस अजून आठवतोय. माझ्या विनयनं काहीतरी पुण्याचं काम केलं असेल म्हणून तुझी आई भेटली त्याला. तुम्ही काय म्हणता ते कॉर्पोरेट. त्या विश्वात राहून दिल की साफ पण निडर. आमच्या गावात मी इतक्या पुरुषांना पाहिलं. बेटा, आपल्यात धमक नसेल ना तर हे जग आपल्याला निचोडकर खलास करेल. किती बायकांना नागवलं गेलेलं मी बघितलं आहे. मी त्यांच्या बाजूनं उभी राहिले, कोणाला जमेल तशी मदत केली. म्हणून विनयला नेहमी सांगत गेले, लेडीजला रिस्पेक्ट कर, त्यांची इज्जत कर. माझ्या विनयनं ते नेहमी ऐकलं आणि मी त्याची आई असल्याचा मला अभिमानच वाटला. और औरत भी कभी ऐसी शर्मनाक हरकत करती है. बच के रहना. कितीही संकट येऊ दे, जिंदगी में कभी हार नहीं मानना. एकमेकांची मदत करा. बोलताना त्यांनाच भूतकाळ आठवायला लागला आणि बोलता बोलता त्या थांबल्या. आदितीने जवळ जाऊन त्यांना थोपटलं. शब्दांशिवाय तिच्या भावना त्यांनाही कळल्या. पुन्हा एकदा आदितीनं माईक हातात घेतला. तिच्या डोळ्यांसमोर गेल्या काही वर्षांचा इतिहास उभा राहिला. मंडळी, आजचा दिवस खूप वेगळा आहे. सगळ्यांच्या भावना उचंबळून आल्यात. मग मीही त्याला अपवाद कशी असेन. नात्यांचं हे असंच असतं. एकमेकांच्या सुखदुःखात उरतात ती फक्त नाती. नाती ही फक्त रक्ताची नसतात. जी कायम बरोबर उरतात ना, ती नाती. मला कळायला लागल्यावर एक स्वप्न मी नेहमीच बघत आले, ते म्हणजे खूप मेहनतीनं नाम कमवायचं, पैसा कमवायचा, माझ्या आईबाबांना सुखी ठेवायचं. त्या स्वप्नांना पूर्ण करताना शिक्षण, नोकरी करणं ओघानंच आलं. आणि मग स्पर्धा, कॉम्पिटिशन, राजकारण या प्रवाहात नकळत ओढले गेले. म्हणजे तसं करावंच लागलं. हक्कासाठी लढावं लागलं. माझ्या आयुष्यात मी अनेक चढ उतार बघितले. पैसा आला गेला, यश आलं गेलं. बेटा, सुख हे फक्त पैशात मिळत नाही. जगायला पैसा लागतो, पण सुख मिळवायला आपलं माणूस लागतं. मला विनयचा सहवास मिळाला. केवळ नवरा म्हणून नाही तर माझा सखा, जोडीदार आणि मित्र म्हणून. कुणीही 100% पूर्ण नसतं. माझ्याही हातून चुका झाल्या, होत आहेत. पण मम्मी, तुम्ही मला समजून घेतलं. तुमचं प्रेम मिळालं. कसलीही आशा अपेक्षा न ठेवता निस्वार्थी प्रेम. एका अनुभवी स्त्रीनं अननुभवी स्त्रीला पुढे जायला मदत केली. म्हणून म्हणते, पद, यश, कीर्ती येते जाते, पण कायम आपल्याजवळ राहतात ती जोडलेली नाती. पैशानं सगळं नाही विकत घेता येत. शाश्वत सुख, समाधान येतं ते समर्पणानं, काहीतरी देण्याच्या भावनेनं. जसं बीज रोवाल तसं झाड येईल. बोलताना तिचा गळा भरून आला. आदिती रतीला उद्देशून म्हणाली, देवानं माझ्या पदरात तुला घातलं. हो, मी दैवी चमत्काराला मानते. तू माझ्या आयुष्यात येणं हा एक चमत्कार होता. त्यावेळी आई व्हायची माझी तयारी नव्हती, परिस्थितीही नव्हती. इतरांसारखी मी तुला वेळ देऊ शकणार नव्हते. काही काळ मी बावरले. नकळत आलेल्या या जबाबदारीला पेलायला घाबरले. पण तुझ्या डेलिकेट कोवळ्या स्पर्शानं, निरागस बोलानं माझं जगच बदलतं.
कॉर्पोरेट विश्वात वावरताना निखळ नितळ भावनांचा खून होतोय का काय असं वाटायला लागलं होतं, पण तुझ्याकडे बघताना, तुला वाढवताना माझ्यातलं मातृत्व जागं झालं. आईपणाच्या जाणीवेनं माझ्यातल्या सगळ्या नकारात्मक भावनांना हरवून टाकलं. वेगवेगळ्या प्रसंगांकडे, घटनांकडे मी वेगळ्या दृष्टीनं पाहायला लागले. स्वातंत्र्याचा वेगळा अर्थच कळला मला. केअरिंग आणि शेअरिंग माणसाचं माणूसपण टिकवून ठेवतात. आणि आई, तुझी खरी किंमत मी आई झाल्यावर मला कळाली. ती आईकडे वळून म्हणाली. हे ऐकलं आणि आदितीची आई समाधानानं हसली. आदितीच्या यशामागचं खरं कारण तिला माहिती होतं. ज्या स्त्रीला आपल्या स्त्रीपणाचा सार्थ गर्व असतो, आई आणि पत्नी असल्याचा अभिमान असतो, ती स्त्री कोणत्याही अपयशापुढे हार मानत नाही, अशी तिची भावना होती. रती, तुझी आई होण्याचं भाग्य मला दिलंस याबद्दल तुझे आभार. आणि आई, मला तुझ्या पोटी जन्म दिल्याबद्दल तुझेही आभार. खूप मोठी हो बेटा. बेटा, मन मोठं असावं. पैसा मनापेक्षा मोठा होऊ देऊ नकोस. तुझ्या स्वप्नांना ओळख. स्वप्नांना खरं करताना चालायला लागलेल्या वाटेला ती कितीही दूर वाटली तरी ती वाट सोडून दुसरा शॉर्टकट घेऊ नकोस. इथे थांबून तिने पाण्याचा ग्लास तोंडाला लावला आणि नंतर ती पुन्हा बोलायला लागली. आता सगळ्यात महत्त्वाचं सांगते. आत्तापर्यंत जो पैसा मिळवला त्याचा उपयोग करून मी आणि विनयनं आपल्या फार्म हाऊसवर महिलांसाठी आणि वृद्धांसाठी निवारा नावाची संस्था उभारायचं ठरवलं आहे आणि त्याविषयीची माहिती विनय सांगतील, असं म्हणून तिने माईक विनयकडे दिला. विनयनं आदितीच्या डोळ्यात एकदा कृतज्ञतेनं, प्रेमानं पाहिलं आणि मग त्यांनी बोलायला सुरुवात केली. थँक्यू आदिती. यू टेल द ट्रूथ. निवारा ही कल्पना आदितीची. मी त्यावर विचार केला. मला ती कल्पना खूप आवडली. हा निवारा आपल्या पायावर उभं राहणाऱ्या सगळ्या स्त्रियांसाठी असेल, वृद्ध लोकांसाठी असेल, आपल्या सगळ्यांसाठी असेल. त्यांना निवारा देताना अडचणीत असलेल्या लोकांसाठी काहीतरी केल्याचं समाधान आपल्याला मिळेल असं आम्हा दोघांना वाटलं. बेटा रती, तुलाही माहिती आहे आपल्या देशात किती हुशार मुलींना इच्छा असून पुढे शिकता येत नाही. पुढे गाईड करायला कोणी नसतं. कॉर्पोरेट जगात प्रवेश केल्यावर त्या कन्फ्युज्ड असतात, बावरलेल्या असतात. समाजात दुर्दैवानं अजूनही मुलींना वेगळी वागणूक दिली जाते. तिला स्वतंत्र मतं नसतात. तिला कुठलाही निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य नसतं. शिकू न दिल्यामुळे हुशार मुलींचं नुकसान होतं. पण मुलींनो, एक गोष्ट लक्षात ठेवायची. आपलं लक्ष ठरलेलं असावं आणि ते पूर्ण करण्यासाठी स्ट्रगल करायला लागला तरी करायचा. आणि त्यासाठी पुढे जायची इच्छा असणाऱ्या मुलींना मदत करायची आमची खूप इच्छा आहे. अशा मुलींना मार्गदर्शन करायला तू आम्हाला मदत करशील ना? आम्ही दोघांनी अशा होतकरू मुलामुलींसाठी काउन्सिलिंग सुरू करायचा विचार केला आहे. कशी वाटली कल्पना? फॅन्टॅस्टिक. रती टाळी वाजवत म्हणाली. मला पण तुमच्या या निवारात काम करायला आवडेल बरं का. आदितीचे बाबा उत्साहानं म्हणाले. 80कडे वाटचाल करणारे बाबा अजूनही फिट आणि उत्साही होते. बदलत्या काळाबरोबर त्यांनी स्वतःला बदलवलं होतं. चट्टेरी पट्टेरी लेंगा सोडून आता ते गुडघ्यापर्यंत 3/4 घालत होते. विनीतबरोबर जाऊन टी शर्टची खरेदी करत होते. मोबाईलवर नवीन नवीन गेम शिकत होते. आणि हो, लॅपटॉपवर नवीन उपयुक्त ॲप्स डाउनलोड करून विनीतला सुद्धा चकित करत होते. ही कल्पना वाईट नाही आहे बाबा. बाबा, तुम्हाला पाहून आपल्या निवाऱ्याला येणारे आजी आजोबा नक्की खुश होतील. तुम्ही त्यांना कम्प्युटरवरची नवीन नवीन ॲप शिकवल्याशिवाय काही सोडणार नाही ना? आदिती म्हणाली. बाबा, तुमच्या जोडीला शकू आत्यासुद्धा अधूनमधून येऊन राहणार आहे. महेशच्या नावाने तिने ट्रस्ट केला आहे. 1993च्या त्या भयंकर बॉम्बस्फोटात मृत पावलेल्या लोकांच्या गरजू मुलांना, बायकांना मदत करण्यासाठी ही ट्रस्ट काम करणार आहे. आदिती, आम्ही तुमच्या निवाऱ्याला पेशंटना तपासायला येऊ बरं का? मधुरा आणि सचिन हाच उंचावत म्हणाले. गुड अँड बॅड. डॉक्टर साहेब, आम्हाला तुमची मदत घ्यायला नक्की आवडेल, पण त्यासाठी कोणी आजारी पडायला नको. विनय मिश्किलपणे म्हणाला. सुलभा म्हणाली, मलासुद्धा पार्ट टाईम जॉब करायला आवडेल आपल्या निवाऱ्यात. मी निवाऱ्याची रिसेप्शनिस्ट. गुड गुड गुड. पण एक लक्षात घ्या, सध्या ही कल्पना फक्त कागदावर आहे. पण तुमच्या सगळ्यांचा असा पाठिंबा मिळत राहिला तर आपला निवारा प्रोजेक्ट लवकर पूर्णत्वाला जाईल याची मला खात्री आहे.
आदिती खुश होऊन म्हणाली, रती, तुझ्या आजीनं कविता लिहायला सुरुवात केली आहे. तिची कविता वाचून दाखवतो बरं का सगळ्यांना. आदितीचे बाबा हातात कवितेचा कागद घेत म्हणाले, सगळ्यांनी ऐका बरं का कविता. बाबा त्यांचा घसा साफ करत म्हणाले, बाबा तुम्ही आधी पाणी प्या. विनय त्यांना पाणी आणून देत म्हणाला, ऐका सगळ्यांनी, लक्ष देऊन ऐका. सुधानं लिहिलेली कविता वाचतोय बरं का मी. असं म्हणत ते त्यांच्या गंभीर पण खड्या आवाजात कविता वाचून दाखवायला लागले. ही वाट दूर जाते, ही वाट दूर जाते, कधी सरळच कधी वळणानं, कधी सरळच कधी वळणानं, काट्या कुट्यांना मिरवीत अंगावर. रक्ताचा मळवट भरून कधी ऊन तर कधी पावसात, ही वाट दूर जाते. चालता चालता न अडखळता चालणंच नशिबी घेऊन, ही वाट दूर जाते, ही वाट दूर जाते. गाठताना लक्ष तिचे एकटीच राहते, गाठताना लक्ष तिचे एकटीच राहते, तरीही प्रेम उधळीत येणाऱ्याच्या स्वागता, ही वाट दूर जाते. कधी साथ सोबत फुलांची ही मिरवत जाते, कधी साथ सोबत फुलांची ही मिरवत जाते, ही वाट दूर जाते, ही वाट दूर जाते. वाचता वाचता बाबा तल्लीन होऊन गायलाही लागले. वातावरणात प्रसन्नता रंगायला लागली. सगळे वैनतेय त्यांच्याबरोबर सुरात तल्लीन होऊन हरवून जायला लागले. वाटेवरील प्रवासी एकमेकांचा हात घट्ट धरून त्या दूर दूर जाणाऱ्या वाटेवर चालण्यासाठी सज्ज झाले होते. श्रोते हो, ही होती मोहना कारखानीस यांची कादंबरी ही वाट दूर जाते. माझी खात्री आहे कादंबरी तुम्हाला 100% आवडली असेल. प्रत्येक व्हिडिओच्या खाली कमेंट करून कळवा तुम्हाला तो भाग कसा वाटला. ही कादंबरी आपल्या मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करायला काहीही हरकत नाही. आणि सगळ्यांना माझ्या वतीनं विनंती करा की प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी असलेलं घंटेचं चिन्ह बेल आयकॉनही प्रेस करा. त्यातून येणारा ऑल हा पर्याय निवडा. म्हणजे मी साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर कुठलीही कथा किंवा कादंबरीचा भाग अपलोड केला की ताबडतोब त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तुमच्या हातातल्या तुमच्या मोबाईलवर. चला मित्र हो, पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कादंबरीसह. तोपर्यंत नमस्कार.